महाराष्ट्रामध्ये परत एकदा 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची गोष्ट मालेगाव या ठिकाणी घडली आहे। नेमकी ही हत्या कुठं घडली आणि आरोपी कोण आहे या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून मालेगाव धगधगत आहे, कारण त्या ठिकाणी अशी घटना घडली की एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार करून त्या मुलीला छिन्न करून मारण्यात आलं। आणि ही घटना मालेगाव तालुक्यातील जे काही डोंगराळे या ठिकाणी आहे आणि ती मुलगी दुसाने ही केवळ 3 वर्षाची मुलगी आणि त्या नराधामाला एवढंही कळालं नाही की एक कवळी जिचं वय, आणि जशीच ही घटना महाराष्ट्रामध्ये कळाली, महाराष्ट्रामध्ये चीड निर्माण होणारी ही घटना होती। म्हणून पूर्ण महाराष्ट्रामधून सर्व जाती धर्माच्या लोकांनी जाहीर निषेध केला। आणि कालच आपण बघितलं असन की मराठा आरक्षण प्रणेते संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी दुसाने कुटुंबांना भेट देऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांत्वन केलं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं की आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये दुसाने कुटुंबावर जो अन्याय अत्याचार झाला आहे त्या अन्याय अत्याचाराविषयी महाराष्ट्रामध्ये एक वेगळा कायदा करा आणि असे प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, असे आव्हान संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी काल मालेगाव या ठिकाणी जाऊन त्या पीडित कुटुंबियांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे। कारण मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की ज्या मुलीचे काका आहेत त्यांनी असं सांगितलं की आरोपी जर म्हणत असेल की मी ही हत्या केली आहे तर मग वाट कुठली बघताय, त्या आरोपीला फाशी द्या आणि तेही आमच्या गावामध्ये आणून फाशी द्या, नाहीतर आम्हाला त्या आरोपी आमच्या ताब्यात द्या। मित्रांनो, ही पण गोष्ट खरी आहे, कारण एखादा आरोपी जर सांगत असेल की हत्या मी ही केली आहे, मी हा बलात्कार केला आहे, मी अत्याचार केला आहे, तर मग शासनाने वाट कुणाची बघायची आहे? अशा आरोपीला दिसताक्षणी गोळ्या घाला, एन्काउंटर करा किंवा फाशी द्या। मित्रांनो, अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत की जी चीड निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत। ज्या लेकराचं खेळायचं वय आहे, बागडायचं वय आहे, त्या लेकराला काय कळत आहे? 3 वर्षाच्या मुलीला काय कळतं? आणि मित्रांनो, अशाच एका लहान वयामध्ये एका निष्पाप मुलीवर अन्याय अत्याचार एका नराधामाने केला आणि अशा नराधामाला नक्कीच माफी दिली नाही पाहिजे। कारण अशा आरोपी जेलमध्ये पोचण्याचं काम शासन करतं। कारण योग्य वेळी जर अशा लोकांना फासावर नाही लटकवलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही घटना घडणाऱ्या आहेत, लवकरात लवकर जर फाशी आरोपीला दिली तर येणाऱ्या काळात अशा घटना घडत नाहीत। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रातून एक विनंती होत आहे की मुख्यमंत्री साहेब, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये कडकातला कडक कायदा करा आणि बाल लैंगिक अत्याचारावर निर्णय घ्या। मित्रांनो, या गोष्टीचा जाहीर निषेध आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून सर्व पालकवर्गांनी काळजी घेतली पाहिजे। कारण मित्रांनो, मालेगावमध्ये जी काही घटना घडली ती यज्ञा जगदीश दुसाने या मुलींची घटना खूप निंदनीय आहे। आपल्याला या घटनेविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।